सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांनी त्याला प्रयागराज मधून अटक केली। मात्र या खोक्यानं बीड ते प्रयागराज असा प्रवास केला कसा आणि तो कुठं कुठं थांबला या त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। पैशांची मस्ती दाखवणाऱ्या खोक्याला धडा शिकवा। बॅटनं मारहाण करून कुठे लपला होता खोक्या? प्रयागराजला जाताना खोक्यानं कुठे केला मुक्काम? खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। आधी गाडीच्या डॅशबोर्डवर पैसे फेकले, नंतर गाडीतून शायनिंग मारत ताफा उडवला। खोक्या भोसलेचे असे एक ना एक प्रताप महाराष्ट्रानं पाहिले आणि नंतर समोर आला याच खोक्याचा क्रूर चेहरा। एका गरीब व्यक्तीला बॅटनं इतकं मारलं की तो फ्रॅक्चर झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला। हे समजताच खोक्यानं पोबारा केलाय आणि तो गायब झाला। नंतर त्यानं हरणांसह अनेक प्राण्यांची शिकार केल्याचे आरोप केले आहेत। इतकंच काय तर हरणाचं मटण त्यानं भाजपचे आमदार सुरेश धस यांना डब्बा भरून पाठवल्याचाही आरोप झाला। वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या खोक्याचा ग्लास हाऊसही आता बुलडोझरनं भुईसपाट करण्यात आलाय। दरम्यान खोक्याचं घर पाडल्यानं आणि घरची जाळपोळ केल्यानं त्याचं कुटुंब रस्त्यावर आलंय। आम्हाला न्याय द्या अशी मागणी खोक्याची बहीण आणि भाचीनं केली आहे। बुलडोजरनी घर पाडले, घर पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर अशी खबर आली का त्यांचे घरच पिटवून दिले। त्याच्यामुळे कसं आहे, मला त्यांना न्याय मिळवून द्यावा हे माझी बीडच्या SP ला माझी विनंती आहे। आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या। ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या। खरं तर आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोक्यासारख्या प्रवृत्तींना ठोकून काढणार असा सज्जड दमच दिला होता। खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। गुन्हे करणं, त्यातून पैसे कमावणं आणि त्याची मस्ती दाखवत गरिबांना मारहाण करणं हाच खोक्याचा खाक्या होता। आता त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पण बीड ते प्रयागराज असा प्रवास खोक्यानं केला कसा? त्याच्या प्रत्येक पावलाचा मागोवा लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। पहा, गुन्हा दाखल झाल्यावर खोक्या शिरूर मधून पळाला, बीड मध्ये मुक्कामी राहिला। बीड मध्ये काही लोकांशी संधान बांधत पळून जाण्याचा प्लॅन आखला। त्यानंतर तो पुन्हा बीड मध्ये आला आणि प्रसार माध्यमाला मुलाखत दिली। बीड मधून पहाटे निघाला आणि अहिल्यानगरला जाऊन मुक्काम केला। यानंतर खोक्यानं अहिल्यानगर मधून पुण्यात जाऊन मुक्काम केला। पुण्यामधून पुन्हा अहिल्यानगर मार्गे संभाजीनगरला जाऊन मुक्कामी राहिला। संभाजीनगरवरून थेट जबलपूर मार्गे प्रयागराजला जाऊन 2 दिवस थांबला। खोक्याचं लोकेशन सातत्यानं बदलत होतं, त्यामुळे तो सापडत नव्हता। प्रयागराजला 2 दिवस थांबल्यानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं बेड्या ठोकल्यात। खोक्याचे अनेक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर इतरही अनेकांचे अनेक व्हिडिओ बाहेर आले आहेत। आता बीड मधला आणखीन एका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दारूरच्या न्यायालय परिसरात ही मारहाण झाली आहे। जमिनीच्या व्यवहाराकरता आलेल्या लोकांमध्ये हा वाद झाल्याचं कळतंय। त्यावर असे हाणामारीचे व्हिडिओ बाहेर काढून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। तुम्ही जी मागणी करताय तिला आमचा अजिबात विरोध नाही आणि कधी करत पण नाही। ज्याने चूक केली त्याला फळ मिळालं पाहिजे, त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहेत। पण संतोष भाईचं प्रकरण दबू देत नाहीत। तुम्ही जर ते स्वप्न बघत असाल याच्या आडून संतोष भाईच्या प्रकरणाला वेगळं
वळण म्हणजे ते मागं पडलं पाहिजे आणि हे आले पाहिजेत, हे स्वप्न तुमचं आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार. सतीश भोसले उर्फ खोक्याला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण खरं तर पैशांची मस्ती दाखवत गोरगरिबांना मारहाण करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या या खोक्याला खाकीचा असा खाक्या दाखवा की असे गुन्हे करण्याची खोक्यासह इतर कुणाचीच पुन्हा हिम्मत झाली नाही पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.